हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज माझा ना खूप मोठा पचका झालेला आणि माझ्यासोबत हे असं नेहमीच होत असतं. तर मी करायला जाते एक आणि माझ्याकडून होतं एक. तर मी काल उपवासाची एक ऑनलाईन डिश बघितलेली आणि तेच करण्यासाठी मी सुद्धा सगळी तयारी केलेली. तर साबुदाणा आणि वरीच्या तांदळाचं छान असं बॅटर तयार करून घेतलं आणि ओव्हरनाईट फर्मेंटेशनसाठी ठेवलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये 2 उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, शेंगदाणा कूट आणि थोडंसं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आप्पे पात्राला छान तेल लावून त्याला व्यवस्थित घालून घेतलं आणि थोडा वेळ झाकून ठेवलं. तर माझ्यासोबत असं काही ना काही नेहमी होत असते. मी काहीतरी नवीन ट्राय करायला जाते आणि ते माझ्याकडून बिघडून जातं आणि त्याच्यामुळं दुपारची वेळ झालेली आणि फौजी पण येणार होते आणि मला काहीच समजत नव्हतं मी काय करायचं. त्यासाठी मी सगळ्या डिश ट्राय केल्या. त्याची इडली ट्राय केली, डोसा ट्राय केला, आप्पे ट्राय केले, पण आप्पे थोडेफार झालेले, पण डोसा आणि इडली काहीसुद्धा कामची झाली नव्हती. मग मी ते तसंच ठेवून दिलं आणि दोघांनी म्हणून आप्पे खाऊन घेतले. तर त्यांनी काही न बोलता चुपचाप खाऊन घेतलं आणि त्याच्यासोबत आम्ही आंबासुद्धा खाल्ला आणि इकडं बाळसुद्धा आंबा खात होतं. मग संध्याकाळच्या वेळेला मी छान असा चहा बनवलेला. शेजारची ताई आलेली, मग दोघींनी असा छान चहा पिऊन घेतला आणि जी माझ्याकडून इडली झाली नव्हती, मी त्याच इडलीला परत फ्राय करून आम्ही संध्याकाळी खाऊन घेतलं आणि फ्राय केल्यानंतर ते खूप छान लागत होतं. आमची एकादश तर अशी गेली. तुम्ही कशी सेलिब्रेट केला नक्की कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.